काय मित्रांनो, आज आपण शेतकरी मुलांबद्दल बोलतोय. तर त्याच्या घरच्याच सांगून देता की तुझं शेती करशील तर तुला मुलगी मिळणार नाही, असं कोणाचं म्हणणं आहे? आपल्या घरच्यांचं म्हणणं आहे किंवा समाजमध्ये ते म्हणणं आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की कधी आपल्याला कधी शेती करायची आहे ना, तर आपण मनापासून करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी सांगितलं ना तुला मुलगी मिळणार नाही किंवा असं काही करणार नाही, मग ते भेटणार नाही, तर तो बाहेर MIDC मध्ये जॉबला जा, इथं जॉबला जा, दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा आहे ना, जे तुमचा जो शिक्षणाचा वापर आहे ना, कोणी काही का सांगे ना, मुलगी भेटावणी ना असं भेटावणी, फक्त आत्मा पैसा राहता सर्व भेटस, बाकी ना काहीच नाही. पण एकच म्हणणं, शेती करा. नवा पोरे डायरेक्ट तुम्ही जॉबला लटके जातच. मग आपला शेतकरी राजा शेती कोण करी? कारण बागे शेती डाक बताव विसरी चालणार. का विसरी चालणार? त्यामुळेच विसरी चालणार. पोर भेटावणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजना काय होई असं तसं. आणि बागे शेती करा ना तुम्ही डाक विसरी चालणार. तसं कधीच करू नका. कारण आपण जर शेती करावं नाही, मग आपली शेती करावं नाही तर एवढी करोडोनी शेती करावं नाही तर मग लाखोनी नोकरी का करा नाही? स्वतः मालक राहतात तुम्ही आठी. फक्त एकच मनपून करा नाही, फक्त बस. स्वतःना व्यवसाय मग आयसेलपणा कधीच दाखवणार नाही. मी बी शेती करत काही नाही, मी एकदम कमी पाणीमा शेती करत. काय कमी पाणीमा ती सुद्धा दुसऱ्याने सुद्धा करेलची, स्वतःने सुद्धा करेलची शेती एकदम कमी पाणीमा. कारण शेती कराना एक उपदेश इतला भारीशी, कारण एवढा आनंद राहस माणूस, एवढा सुखी राहस. फक्त माइंड पाहिजे शेती करा मग, की आपली शेती कशी करानी, नेमकं काय करानी. काही नाही, मला सुद्धा लोक असेलचे, मी 2-4 कितला बी फेल जायची, तर मी अजून सुद्धा हिंमत आलेलं नाही. कारण का हिंमत आलेलं नाही? कारण मला शेती करानी आणि माझी शेती वाटचाल पुढे आणि पुढे काही ना काहीतरी करायचे, त्यामुळे मी शेती करून. हां, मान्य आहे तुम्ही जॉब करायचे, शेती करायचे, तुम्ही जे पटतं ते करायचे. पण जर कधी शेतीमध्ये उतरणार तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपली शेती करायची ना तर ते एकदम मनपेन करा. बरोबर आहे. तर मी आशा करत नवजुवान पोरे शेतीमध्ये उतरायला पाहिजे. लोकेशने नोकऱ्या करापेक्षा स्वतःना व्यवसाय बोलता भारी राहा. व्हिडिओ आवडला होई तर लाईक आणि फॉलो, जास्तीत जास्त शेअर जरूर करा. धन्यवाद.